एका साडीला रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करायला किती वेळ लागतो आणि साधारण खर्च किती येतो? साडी नेसायला कोणाला आवडत नाही? ऑफकोर्स सगळ्यांना आवडतं, कारण साडी एक क्लोदिंगमध्ये असा प्रकार आहे त्याच्यामध्ये मुलींची जी सुंदरता असते ती अजून जास्त दिसते. त्यामुळे साडीमध्ये सगळ्याच मुली खूप सुंदर दिसत असतात. पण आता साडी नेसताना थोडीशी चॅलेंजेस प्रत्येकाला फेस करावं लागतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑफकोर्स साडी हा इतका मोठा फॅब्रिक असतो की त्याला ड्रेप करण्यामध्ये आपल्याला वेळ लागतो. आणि स्पेशली त्या मुलींना ज्यांना साडी नेसायला जास्त येत नाही किंवा जे नवीन नवीन साडी नेसायला लागलेले आहेत त्यांना साडी नेसण्यामध्ये खूप चॅलेंजेस येतात. हां, आता जे साडी रोज नेसतात त्यांना खूप प्रॅक्टिस आहे, ते खूप इझिली साडी नेसतात. पण बऱ्याच मुली असतात जे साडी नेसण्यामध्ये स्ट्रगल करत असतात. आणि आपल्याला आवडतो पण हा इतका प्रकार की नेसायचं सुद्धा आहे, पण आता त्याच्यामध्ये चॅलेंजेससुद्धा आहेत. मग आता काय करायचं? तुम्ही रोज ॲडमध्ये वगैरे बघत असणार की मार्केटमध्ये ना भरपूर रेडीमेड साड्यांचा प्रकार आलेला आहे. तो वरीज की त्याच्यामध्ये खूप चांगला इन्व्हेन्शन लागलेला आहे आजकाल की रेडीमेड साडी हा प्रकार आपल्याला मिळत आहे. पण आता माझ्यासारख्या ज्या लेडीज आहेत म्हणा किंवा ज्या मुली आहेत ज्यांचं रिसेंटली लग्न झाले आणि ऑलरेडी आपल्याकडं साड्यांचा भरपूर स्टॉक आहे आणि आता ते सोडून आपण रेडीमेड साडी घ्यायला जाणार आहोत, तर काय होणार आहे? रेडीमेड साडी घेण्यामध्ये ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आणि त्याचबरोबर ऑलरेडी जे साड्या आपल्या कपाटात आहेत त्याचं काय, ते पडूनच राहणार आहेत, कारण आपण त्याचा वापर करणार नाही का, कारण आपण रेडीमेड साडी घेत आहे. तर आता सोल्युशन काय? एक खूप चांगला सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की तुमच्याकडं जी साडी ऑलरेडी आहे, तुमच्याकडे जी साडी ऑलरेडी तुमच्या कपाटात आहे त्या साड्यांना सुद्धा रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करता येतो. आता हा प्रकार मी सुद्धा केलेली आहे. माझ्या भरपूर साड्यांना मी रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट केली होते. आमच्या इकडे त्याला रॅप्रॉन साडी असं म्हणतात, ठीक आहे. पण बऱ्याच जणांना मी बघते ज्यांना हा कॉन्सेप्ट ॲक्च्युली माहिती नाही आहे. त्यामुळे आज खास मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुमच्याकडे जे पण साडी आहेत कपाटामध्ये ऑलरेडी त्या साड्यांना आपण बदलणार आहे रेडीमेड साडीमध्ये. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेली एक रेग्युलर साडी त्याला आपण कन्वर्ट करणार आहे रेडीमेड साडीमध्ये. आता आपण ती द्यायची आहे, टेलरला शिवायला द्यायची आहे. त्यांना काय काय इन्स्ट्रक्शन्स, कोणते कोणते मेजरमेंट्स द्यावे लागतात हे सगळं मी तुम्हालाच करून दाखवणार आहे. आणि ती साडी तयार झाल्यानंतर ती साडी नेसायला किती वेळ लागते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण व्हिडिओ खूपच हेल्पफुल आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये साडीला रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करायला किती खर्च येणार आहे हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता टेलरला देण्याच्या आधी सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते की मी कोणती साडी देणार आहे. मी जी साडी सिलेक्ट केलेली आहे रेडीमेड साडीसाठी ती आहे ही एकदम छान अशी निळ्या रंगाची साडी, ज्याचा बॉर्डर थोडासा हेवी आहे. बाकी ही साडी थोडीशी प्लेन आहे, ठीक आहे. आता जेव्हा पण तुम्ही साडी रेडीमेड साडीला कन्वर्ट करणार असाल तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मी फॉलो करते ते म्हणजे कॉटन साडी जी असतात त्याला देऊ नका. कारण रॅप्रॉन साडी जेव्हा आपण करतो, रेडीमेड साडी जेव्हा आपण बनवतो त्या साडीला निर्या वगैरे असतात ते फिक्स केलेले असतात. त्यामुळे ती धुवून झाल्यानंतर कॉटनमध्ये भरपूर सळ पडते आणि त्याला प्रेस करता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे आय वूड सजेस्ट की तुमच्याकडे अशी जी सिम्पल सिंथेटिकची साडी जी असते त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. इवन कॉटनसुद्धा करू शकता, असं काही नाही आहे की करू शकत नाही, त्यालासुद्धा करू शकता. फक्त त्याला इस्त्री करण्यामध्ये थोडेसे चॅलेंजेस फेस होतात. अदरवाईज जर तुम्ही इस्त्री व्यवस्थित करू शकता, माझ्यासारखे जर तुम्ही नाही आहेत ज्याला इस्त्री करायला अजिबात येत नाही, तर डेफिनेटली तुम्ही कॉटनसुद्धा देऊ शकता. पण मला थोडा इस्त्रीचा प्रॉब्लेम आहे. मी इस्त्री करण्याच्या नादात भरपूर साड्या जाळलेली आहे, त्यामुळे मी कॉटनची साडी कधी देत नाही. मी सिंथेटिकमध्ये ही सिंपल साडी देणार आहे. सो मैत्रिणींनो, जसं मी बोलले होते की आता ही साडी आपल्याला रेडीमेड करायची आहे, तर मॅडम आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय माप घ्यावं लागतं? रेडीमेड साडी जर करायचं असेल तर कमरेचा माप आणि तुम्हाला पदर केवढा हवा त्याचं माप घ्यावं लागेल आणि तुमची हाईट घ्यावं लागेल. म्हणजे पदर आपलं हे सेट राहणार? हो. म्हणजे आता मला जर कमी पदर हवा असेल ते ऑलरेडी सांगायला लागतं. ओके. आणि कमरेचा माप आणि कमरेपासून खाली हाईट घ्यावं लागेल. हाईट पण घ्यायला. ओके. तर आपण ह्याला, आणि जर पुढं माझं साईज जर वाढलं किंवा वजन कमी त्यासाठी आपण हुक ऍडजस्टमेंट करू शकतो त्याच्यासाठी. ओके. हाईट घेताना थोडं जास्त घ्यावं लागेल. सीट घेर वाढलं तर तुम्हाला ते प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे साडी मागून उचल, जर उंची कमी असेल तर साडी मग ती चांगलं नाही दिसत.
कमरेपासून खालीपर्यंतची हाईट आपल्याला अगदी व्यवस्थित द्यायची आहे, कारण नंतर जर आपलं इथे जर वाढलं तर साडी मागून उचलते. त्यामुळे आपल्याला उंची व्यवस्थित द्यायची आणि वाटलं तर 1 सेंटीमीटर जास्त दिला तरीही चालतं. तर मॅडम, जर मला पदर जर फ्लोईंग घ्यायचा असेल तर त्याचं माप वेगळं द्यायचं असतं, आणि किंवा जर अटॅच पिन लावायची असेल तर पिन लावायचं असेल तर तुम्हाला हाईट जास्त घ्यावं लागेल, आणि फ्लोईंग करायचं असेल तर हाईट कमी ठेवावं लागेल. ओके. साधारण एवढी हाईट चालेल. म्हणजे आता जर मी मीडियम मध्ये ठेवली तर हा फ्लोईंग मध्ये सुद्धा चालेल आणि पिनअप मध्ये सुद्धा चालेल. ठीक आहे, तर एवढी हाईट मी देतो. इतकी हाईट. ओके. तर 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी तर आपल्याला पदरची लेंथ किती हवी आहे ते सांगायचं आहे, कमरेचा माप सुद्धा द्यायचा आहे, आणि आपल्याला उंची किती हवी आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मॅडम की एका साडीला रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करायला किती वेळ लागतो आणि साधारण खर्च किती येतो. तुमची साडी असेल तर इथे येऊन शिवून घेऊन यायला तुम्हाला 1-1.5 तास लागेल. फक्त 1-1.5 तास लागतो एका साडीला शिवायला. ओके. आणि 150 पर्यंत खर्च. 150 रुपयेपर्यंत. ओके. तर एका साडीला रॅपरॉन साडीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतं. आता ते डिपेंड सुद्धा करतं की तुम्ही जर टेलरला दिलेला आहे आणि तो लगेच तो शिवायला घेत असेल तर तुम्हाला इन्स्टंटली सुद्धा मिळून जातं, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त एका साडीला करायला साधारण 1.5 तास लागतं आणि खर्च 150 रुपयेपर्यंत एका साडीला खर्च येतो, विच इज व्हेरी कन्व्हिनियंट. मला असं वाटतं की जास्त महाग सुद्धा नाही, तर खूप कन्व्हिनियंट आहे रेडीमेड साडी बनवण्यामध्ये. तर आणि मग आता ही साडी मला किती मिळेल, कधी मिळेल. ओके. तर आज संध्याकाळपर्यंत माझी साडी रेडी होणार आहे. त्यानंतर आपण बघूया आणि त्याला ट्राय सुद्धा करून बघूया की ही साडी कशी झालेली आहे आणि ती साडी नेसायला किती वेळ लागतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ठीक आहे, आपण संध्याकाळी येऊन साडी घेऊन. सो मैत्रिणींनो, आता माझी रेडीमेड साडी जी आहे ती शिवून आलेली आहे. ॲक्च्युली मी काल दिले होते आणि कालच शिवून झालं होतं, पण मला आणायला जमलं नाही. पण आज मी ती साडी घेऊन आलेली आहे. आणि आता ट्राय करण्याच्या आधी ह्यातले काही बारीक सारीक गोष्टी आहेत जे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे जर तुम्हाला जर शिवणकाम येत असेल आणि तुम्हाला स्वतः जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. सगळ्यात पहिला राऊंड जो आपण घेतो कमरेवरती, त्याच्यासाठी ह्याला मोर सिक्युअर करण्यासाठी एक नाडी दिलेली आहे एकदम सुरुवातीला, आणि नंतर आपल्या कमरेचा जो घेर आहे त्याच्यानंतर अजून एक नाडी इथं बांधायला दिलेली आहे. ठीक आहे. नंतर हे असे छोटे छोटे तुम्ही बघू शकता असे सेटिंग्स इथे गेलेले आहेत. ठीक आहे. असं इतकं सेटिंग ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता, इतकं ॲडजस्टमेंट मॅडमांनी दिलेलं आहे की पुढं जाऊन जर तुमचं वजन कमी झालं किंवा जर तुमचं वजन वाढलं तरीही तुम्ही ही साडी नेसू शकता. ह्यात काहीही प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपल्याकडे भरपूर ॲडजस्टमेंट्स आहेत. टाईट हवा असेल तर तुम्ही टाईट करू शकता, लूजसुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे केलेले आहेत निर्या, आणि ह्या निर्यांना सिक्युअर केलेला आहे मॅडमांनी, ह्याला स्टिच केलेलं आहे. त्यामुळं निर्या करण्याचा टाईम तुमचा वाचतो. ठीक आहे. आणि निर्या पण मॅडमांनी एकदम अशा परफेक्ट अशा निर्या केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि इथे हा हुक दिलेला आहे. आता हा हुक जिथे पण तुम्हाला ॲडजस्ट होतो तिथं तुम्ही लावू शकता, पुढे मागू करता येतं. ठीक आहे. तर आपला निर्या जे आहेत ते सिक्युअर झालेलं आहे. आता जर तुम्हाला अजून पण काम सोपं करायचं असेल तर जे तुमचं पदर आहे त्यालासुद्धा तुम्ही सिक्युअर करू शकता एका ठिकाणी, त्यालासुद्धा स्टिच करू शकता. पण मी पदरला काहीही केलेलं नाही आहे, फक्त मी निर्या करून घेतलेली आहेत. आणि नुसता निर्या करूनसुद्धा माझं काम इतकं सोपं झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ही ट्रायसुद्धा करून दाखवते की आता ॲक्च्युली ही साडी नेसायला किती वेळ लागतं आणि त्याचबरोबर रेग्युलर साडी आपण जसं नेसतो त्याला किती वेळ लागतं, हे दोन्हीही तुम्हाला कंपेअर करून दाखवते, म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल. आणि जसं की मॅडमांनी सांगितलं होतं की ह्या साडीला खर्च फक्त त्यांनी 150 रुपये सांगितला आहे. 150 रुपयामध्ये तुम्हाला एक रेडीमेड साडी तयार करून मिळते, जे की मला वाटतं खूपच कन्व्हिनियंट आहे आणि खूप वेळ वाचतो आपला, भरपूर वेळ वाचतो. तर नक्कीच मला हा कॉन्सेप्ट खूप आवडतो आणि माझ्याकडे अशी भरपूर साड्या आहेत जे मी रेडीमेड करून घेतलेल्या आहेत. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा हा कॉन्सेप्ट सांगितला होता आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की पण प्लीज सॅम्पल दाखव. तर चला आता आपण ह्याला ट्राय करून बघूया आणि बघूया की आपलं किती वेळ वाचतं. तर चला आता ही रेडीमेड साडी मी वेअर करते. सगळ्यात पहिला जे नॉट्स दिलेले आहेत ते नॉट्स मी लावून घेते, म्हणजे साडी आपली सिक्युअर होऊन जाते. त्याच्यानंतर जितके ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत त्यामध्ये ज्या पण ॲडजस्टमेंटला तुमची साडी परफेक्ट बसते तिथं त्याला अडकवायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला पदर आहे त्याला फक्त सेट करायचा आहे. फक्त इतकंच केलेलं आहे आणि माझी साडी नेसूनसुद्धा झालेली आहे. आणि आता ही साडी नेसायला मला फक्त 30 सेकंड्स लागलेले आहेत. 30 सेकंड्स मला फक्त ही साडी नेसायला लागलेली आहे. आणि आता तुम्ही इथं निर्या बघू शकता, निर्यासुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे.
घालायला सुद्धा कम्फर्टेबल आहे आणि प्लस साडी अजिबात असं कळूनसुद्धा येत नाही की ही रेडीमेड साडी आहे. एकदम परफेक्टली स्टिच झालेलं आहे आणि दिसायलासुद्धा खूपच छान दिसत आहे. फक्त 30 सेकंडमध्ये इतकी छान साडी नेसायला येते, ही कॉन्सेप्ट खूपच मस्त आहे. आणि त्याचबरोबर ही साडी सिक्युअर असल्यामुळे तुम्ही कितीही जरी उड्या मारला तरीही तुमची साडी निघणार नाही आहे आणि भरपूर वेळ आपला वाचलेला आहे. तर आता आपण त्याला साध्या पद्धतीने सुद्धा साडी नेसून बघू आणि बघू की त्याच्यामध्ये आपल्याला किती वेळ लागतो. तर आता मी तुम्हाला वेअर करून दाखवते आहे की रेग्युलरली जसं आपण रोज साडी नेसतो त्याच्यामध्ये आपल्याला जनरली साडी नेसायला किती वेळ लागतो. आता हा व्हिडिओ मी साडी रेडीमेड करायला देण्याच्या आधी शूट केला होता. तर आता तुम्ही बघू शकता इथं मी साडी रेग्युलर जसं नेसतात तसं नेसत आहे. आणि जर तुम्ही नोटीस केला असाल हा व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेली आहे, कारण ऑफकोर्स व्हिडिओ लेंथ खूप मोठा होता. जेव्हा आपण रेग्युलर साडी नेसायला जातो भरपूर वेळ लागतो, त्यामुळे आज ह्या क्लिपला मी थोडंसं फॉरवर्ड करत आहे, फास्ट फॉरवर्ड करत आहे. आणि आता स्ट्रगलसुद्धा तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण रेग्युलरली जेव्हा साडी नेसतो तेव्हा आपल्याला भरपूर गोष्टी बघाव्या लागतात. निऱ्या वगैरे व्यवस्थित करायला लागतात, त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायला लागतात आणि हे प्रत्येक वेळी करायला लागतं. आता निऱ्यासुद्धा आपल्याला हे बघायचं आहे की प्रत्येकाची लेंथ व्यवस्थित आलेली आहे का, ते एकदम व्यवस्थित लाईनिंगमध्ये आहेत का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. आणि त्याचबरोबर रेडीमेड साडीमध्ये आपण ते एकदाच करतो आणि त्याला सेटसुद्धा करून टाकतो, त्यामुळे तिथे आपल्याला पिन लावण्याची पण गरज पडत नाही. पण आपण जेव्हा रेग्युलरली असं साडी नेसतो तेव्हा आपल्याला निऱ्या अगदी व्यवस्थित कराव्या लागतात आणि त्याचबरोबर पिन लावून त्याला सिक्युअरसुद्धा करायला लागतं. आता इथं मी पिन वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे, फक्त रेग्युलर मी तुम्हाला साडी नेसून दाखवत आहे. पण आता हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेली आहे, पण नॉर्मली जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला होता ह्या व्हिडिओची लेंथ अराऊंड 3.5 मिनटाचा हा व्हिडिओ होता. तर आता तुम्ही क्लिअरली बघू शकता रेग्युलर साडी आपण वेअर करतो त्याच्यामध्ये अराऊंड 3.5 मिनिट ते 4 मिनिट आपल्याला लागतात. पण आपण जी रेडीमेड साडी वेअर केली होती ती साडी नेसण्यासाठी आपल्याला फक्त 30 सेकंड लागले होते. सो मैत्रिणींनो, मी माझं काम तर हलकं करून घेत आहे, साडीला मी रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करत आहे. आता तुमच्याकडे जर अशा भरपूर साड्या असतील आणि तुम्हाला सुद्धा असं रेडीमेड साडी करून घ्यायची असेल तर मॅडमांचा इंस्टाग्राम पेजचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तुम्ही त्यांच्याकडून जर करून घ्यायचं असेल तर नक्कीच इंस्टाग्राम पेज चेक करा आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची साडी सुद्धा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि कशी वाटली तुम्हाला ही आयडिया की आपल्याकडे जी साडी ऑलरेडी आहे त्याला रेडीमेड साडीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला माहीतच नव्हतं की असं काही करता येतं आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मला हे माहीत नव्हतं आणि तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर कळालं असेल. आणि हा जर कॉन्सेप्ट आवडला असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा रॅप्रॉन साडीमध्ये एखाद दुसरी साडी तर कन्वर्ट करून बघाच आणि मला सांगा की तुमची साडी कशी शिवून झाली होती. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, भरपूर गरमी आहे, आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नसतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा एखाद दुसरी साडी रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करून बघा किती कन्व्हिनियंट वाटतो. आणि जर तुम्हाला ते कन्व्हिनियंट वाटत असेल तर ऑफकोर्स तुम्ही अजूनसुद्धा साड्या ट्राय करू शकता. आणि डिफरन्ससुद्धा तुम्हाला कळाला असेल की रेग्युलरली आपल्याला साडी नेसायला किती वेळ लागतो आणि त्याचबरोबर रॅप्रॉन साडीला किती वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा कळालं असेल की आपला किती वेळ वाचतो साडी नेसण्यामध्ये. आणि आता हां, सबस्क्रायबर शाउटआउटची नावं भरपूर आहेत, ते सुद्धा मी फटाफट देणार आहेत. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं, थँक्यू सो मच वैशाली कोठावडे, थँक्यू सो मच गायत्री सहारे, थँक्यू सो मच शाल्विया, थँक्यू सो मच कविता, शिल्पा गोवारनी, वंदना खंडाईत, विनया, थँक्यू सो मच नंदा जाधव, सुवर्णा तेली, राजेश्री, प्राजक्ता पाटील, मनीषा दुधमल, वर्षा चेंडके, सुवर्णा कारंजकर, लता धेंडे आणि सीमा खोत. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल, तुम्हाला माझं जर कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.